नमस्कार, विद्याच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शास्त्रोक्त पद्धतीनं मेथीची भाजी, अगदी कांदा, लसूण विरहित. तर त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: मेथीची भाजी एक जुडी, ही धुवून मी स्वच्छ ठेवलेली आहे. अशी पसरवून ठेवायची, म्हणजे यातला कडवटपणा थोडा कमी होतोय. तुम्ही बारीक जर खुडली असेल तर तुम्हाला चिरायची काय आवश्यकता नाही. मी आता ही भाजी चिरून घेणार आहे. त्यासाठी साहित्य आपण बघूया आता. हरभऱ्याची डाळ 2 चमचे, मिरची, गूळ, मोहरी, जिरे, पाव टीस्पून हळद, खोबरे 2 चमचे, शेंगदाण्याचं कूट आणि तेल 2 चमचे आपल्याला घ्यायचं आहे. इथे आपण कढई गॅसवर तापत ठेवलेली आहे. ही मेथीची भाजी आपण चिरून घेतलेली आहे. तोपर्यंत आपण कढईत तेल घालून डाळ आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे. थोडी हरभऱ्याची डाळ भिजवलेली आहे, ती थोडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तेलात घालून. ही आता आपण डाळ ते डाळ आपण परतून घेणार आहोत तेलात, आणि थोडं पाणी घालून आपण शिजवून घेणार आहोत. एक 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचे थोडं पाणी घालून. ही डाळ आपण परतून तेलात घेतलेली आहे, थोडी शिजवून घेतलेली आहे 1-5 मिनिटं. आता आपल्याला हे दुसरं तेल घालून फोडणी करायची आहे. फोडणीसाठी आपल्याला प्रथम मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतोडी द्यायची. आवाज आला पाहिजे छान. आता आपली मोहरी तडतडली. आता आपण ह्याच्यात जिरे टाकायचे. जिरे चांगले फुलले की हळद, हिंग थोडा घालायचा, मिरची पटपट घालायचं, हळद आपली हे होऊन. परतून घेऊया. आता आपल्याला भाजी घालायची आहे. भाजी परतून घेऊया, आणि भाजीला आपलं स्वतःच असं पाणी सुटते. गॅस थोडा लो फ्लेमवर ठेवायचा, आणि मंद आचेवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं. तुमच्या आवडीनुसार मीठ घालू शकता, तुम्हाला जसं हवं तसं. त्याच्यानंतर हे परतून घेऊया. आता आपल्याला थोडंसं खोलगट करून यात आपण डाळ शिजत घालूया.
2 चमचेच फक्त पाणी घालायचं, एवढं थोडं एकदम. आता मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचे, झाकण लावून. आता ह्या भाजीला आता पाणी सुटलेलं आहे, डाळ पण आपली छान आता शिजत आलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यात गूळ, शेंगदाणे, अर्ध बोबडे चेचलेले असे घालायचे शेंगदाणे. आपण शेंगदाणे आणि गूळ घालून आता परतून घेतलेले आहे. 1-2 मिनिटं आपण शिजवून घेऊया. ही बघा आपली भाजी आता तयार झालेली आहे. आता वरून हे आपण थोडं खोबरं टाकणार आहोत, किसलेलं. त्याने पण चव छान येते. वा, आपली भाजी किती छान झाली बघा. अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं ही भाजी तयार झालेली आहे. चला आता गॅस बंद करून घेऊ. ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा.